समाजकार्याची सुरुवात केव्हापासून केली? तर इकडे पण सासरी पण मला राजकारणाचाच वारसा मिळाला, त्यामुळे मला समाजकारणाची अजून आवड निर्माण झाली. त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अशी कोणती कामं करता? तर महिला मला नेहमी म्हणायच्या, आम्हाला एक काम हवंय म्हणून काहीतरी घर बसल्या वगैरे, कामं. कारण काही हातभार लावायला लागतो महिलांना. तर त्यावेळेस त्या प्रभागातले तुम्ही प्रश्न समजून घेतले का? आणि ते कोणते प्रश्न? तर त्याबाबत मला असं वाटतं की प्रत्येक गल्लीमध्ये चौकात असा तो कॅमेरा पाहिजे की जेणेकरून काही घटना घडली तर बाबा पोलिसांना पण आपली मदत होईल. तर ह्या संदर्भात तुम्ही कशी सुरुवात करणार आहात आणि तुमच्या प्रभागात तुम्हाला कसा प्रभाग करायला आवडेल? लोकांनी ते आपले स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊंचं मी पाहत आली आहे. त्यांच्या कामाचे, त्यांची कामकाजाची पद्धत, त्यांना खेळाकडे जास्त त्यांचं प्राधान्य होतं. आणि येणाऱ्या काळात ह्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहे? महापालिकेतनं काही जी योजना असतील त्या महिलांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यासाठी मी आता बजेट गट अजून वाढवते माझे. आता 25-30 माझे बजेट आहेत, पण मी अजून वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकांनी ते स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊंनी ज्याप्रमाणे आता या चिंचवड मतदारसंघाचा सगळं कायापालट केला, त्यांना चिंचवडचे शिल्पकार असं म्हणले जाते. त्याच्यानंतर त्यांच्यावर पावलावर ठेवून आता शंकरभाऊंनी पण तसंच पाऊल उचललेले आहे. आणि शंकरभाऊंनी जी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे तो विश्वास आम्ही नक्कीच दाखवू जनतेला. आणि या प्रभागासाठी आम्हाला त्याबद्दल तसंच काम करायचं आहे. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण पुन्हा एकदा निवडणुकीच्या या चर्चेच्या दरम्यान आपण आत्ता प्रभाग क्रमांक 31 पिंपळे गुरव आणि नवी सांगवी अशा प्रभागातल्या उमेदवारांची चर्चा करतोय. आणि माझ्याबरोबर आत्ता आहेत पल्लवीताई महेश जगताप. नमस्कार. नमस्कार ताई. तुमच्याशी निवडणुकीच्या नियमानं गप्पा मारताना तुमचं विजन काय आहे, तुम्ही राजकारणात कसे आले आणि एकूणच या प्रभागात काय काम करताना तुम्हाला अडचणी काय जाणवतात का, ह्या सगळ्या चर्चा करणार आहेत. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगेन की तुम्ही स्वतःबद्दल थोडंसं काय सांगाल? नमस्कार, मी पल्लवी महेश जगताप. आत्ता 2026 महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेत. त्यासाठी मला प्रभाग क्रमांक 31 मधून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. माझं सांगायचं थोडंसं म्हटलं तर मी एक लहानपणापासून राजकारणात घराण्यात आहे. माझे वडील स्वतः श्रीरंगराव चव्हाण पाटील हे खडकवासला मतदारसंघातून 1999 साली उमेदवारी लढवली होती, पण थोड्याशा काही कारणाने त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर माझे चुलते स्वतः काकासाहेब चव्हाण हे नगरसेवक आहेत. आता पण ते आता 2026ला ते इलेक्शन लढतात आहे. त्याच्यानंतर माझा मामा आणि नगरमध्ये हिंगणेखुर्द विठ्ठलवाडी ते पुण्याचे उपमहापौर होऊन गेलेले आहेत आणि आता ते सुद्धा आता इलेक्शन लढतात आहे. तर लहानपणापासून मी राजकारणात घराण्यातूनच आलेली आहे, त्याच्यामुळे मला समाजकार्याची लहानपणापासूनच आवड निर्माण झालेली आहे. पण तुम्ही इथं पिंपळे गुरव या भागात राहता, तर इथं तुम्ही का समाजकार्याची सुरुवात केव्हापासून केली? लग्नानंतर मला जे सासर मिळालं ते पण समाजकारण्यातच आहे. माझे मोठे दीर पोपटराव जगताप, कैलास जगताप. त्याच्यानंतर 2007 साली माझी मोठी जाऊबाई सौ कल्पनाताई जगताप यांना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मिळाली होती. त्या 2007 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. तर इकडे पण सासरी पण मला राजकारणाचाच वारसा मिळाला, त्यामुळे मला समाजकारणाची अजून आवड निर्माण झाली. त्या काम ज्यावेळेस करत होते तेव्हा तुम्हीही सगळ्या नंतरच्या काळात तुम्हीही त्या समाजकार्यात जॉईन झाले? हो, त्यांच्याबरोबर सातत्याने त्यांच्याबरोबर नेहमी असायचे मी, कारण मला लहानपणापासून ह्या कार्याची आवड होती, म्हणून त्यांच्याबरोबर कायम मीच असायचे. त्यांच्याबरोबर त्यांच्यामध्ये मी नेहमी सहभागी व्हायचे. तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचंय, मग त्यासाठी तुम्ही काय तयारी केली होती का? नाही, मी तयारी नव्हती केली काही. मला आवड म्हणून मी यात आली. मला तयारी काहीच नव्हती केली. तयारी मी कधी केली तयारी 2017ला मी म्हणजे मला वाटलं की बाबा मला आवड आहे म्हणून आपण यात जे यायला पाहिजे म्हणून मग मी 2017ला फॉर्म भरला, इच्छुकांमध्ये फॉर्म भरला, पण काही कारणास्तव तो फॉर्म माझा बाद झाला. मग त्या क्षणी मला आपले लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोडं थांबावं लावलं. मी त्यावेळेस थांबले. भाऊंनी मला त्यावेळेस शब्द दिला की तू तयारी चालू ठेव तुझी, आपण पुढे तुझा विचार करू. मग त्या दिवसापासूनच मी तयारीला लागलेली आहे. माझ्या नावाने एक संस्था आहे, पल्लवीताई महेशगाव जगताप स्वयंगार रोजगार संस्था माझी आहे. त्यामार्फत मी बचत गट चालवते महिलांचे, आणि मी महिलांसाठी तसं माझं कामकाज चालू ठेवलेलं आहे आता. पल्लवी महेश जगताप स्वयंरोजगार संस्था आहे तुमची. त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही अशी कोणती कामं करता किंवा कोणती कामं केलीत? कशासाठी ती संस्था तुम्ही स्थापन केली? मी संस्था का चालू केली, कारण का मी ज्यावेळेस हे समाजकार्य करत होते त्यावेळेस मला जाणवलं महिलांकडं माझ्या भेटीगाठी व्हायच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. तर महिला मला नेहमी म्हणायच्या, आम्हाला एक काम हवंय म्हणून काहीतरी घर बसल्या वगैरे, कारण काही हातभार लावायला लागतो महिलांना.
तर त्यासाठी मग महिला मला म्हणायच्या की ते काम द्या. तर मग मी आरीवर्कचे क्लासेस चालू केले होते महिलांसाठी, मेहंदीचे क्लास चालू केले होते. त्याच्यानंतर शिलाई मशीनचे जे काय असतात क्लासेस ते सगळे चालू केले होते. तर आपले एक रामकृष्ण म्हणून कार्यालय आमचं आहे स्वतःचं कार्यालय. तर तिथे मी आपले ह्या महिलांचे क्लास चालू करायचे बाबा. त्यांना एक मोफत काहीतरी शिक्षण मिळावे, शिक्षण की नंतर मिळावं. त्या क्लासेस नंतर त्या महिलांनी ते पुढे घर बसल्या त्यांनी तो उद्योग चालू करावा म्हणून मी संस्था चालू केलेली आहे आता. पण त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही समाजकारण करत हं. होता. मग तुम्हाला राजकारणात तुम्ही सांगितलं आता की 2017 पासून तुम्ही तयारी करत हं, होता. हं, हं. तुम्ही काम करत होता त्यासाठी. मग तुम्हाला आत्ता ज्यावेळेस तुम्ही प्रभाग 31 मध्ये निवडणूक लढवताय तुमच्या प्रभागात, तर त्यावेळेस त्या प्रभागातले तुम्ही प्रश्न समजून घेतले का? आणि ते कोणते प्रश्न आहेत? प्रभागात फिरताना मला असं जाणवलं, की या ठिकाणी आता एक पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला मी 2-3 मुद्दे सांगते मला जाणवलेले. पहिला मुद्दा म्हणजे अ, आता जे पाणी येतं किंवा कचऱ्याची गाडी जी येते, तर महिलांकडनं मला जाणवलं गेलं, की त्या ऑफिसला जातात महिला किंवा कोण बाहेर जातं कामानिमित्त. मग त्यांना त्या टाईमामध्ये भेटत नाही शक्य किंवा होत पाणी येऊन जातं, मग त्यांना पाणी भरता येत नाही किंवा कचऱ्याची गाडी येऊन गेली, तर तो त्यांचा कचरा तसा दिवसभर घरात राहतो, तो वास येतो. तर तो बाबा ती गाडी एक त्यांच्या वेळेत आधी लवकर पूर्ण सकाळची झाली यावी पाहिजे. किंवा संध्याकाळची रात्रीची यावी. त्यानंतर पाण्याचं टायमिंग पण त्यांनी ठरवून दिलं, बाबा सकाळच्या या टायमात यायला पाहिजे किंवा संध्याकाळच्या या संध्याकाळच्या टायमानंतर टायमाला की पाहिजे. महिला घरी का ऑफिसवरून घरी आल्यानंतर. आणि असं एक पहाटेच्या वेळी वगैरे पाणी आलं तर महिलांची झोप पूर्ण होत नाही. मग सगळं त्यांचं संतुलन डिस्टर्ब होतं बिघडतं, सगळं. डिस्टर्ब सगळं होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्यांनी एक सकाळी 9च्या आत आणि संध्याकाळी बाबा एक 7च्या नंतर किंवा 7:30च्या नंतर चालू पण ठेवा हे असं. प्रश्न पडले तुम्हाला. हो. अजून कोणते तुम्हाला अशा गोष्टी अजून वाटतात? प्रश्न म्हणजे एक आता आपल्या या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पण मला असं वाटतं, की ते अजून पाहिजेत, गल्लोगल्ली पाहिजे. कारण का आता महिलांना सुरक्षा हवी आहे किंवा लहान मुलांचं किंवा आता चोरीचं प्रमाण एक वाढत चाललेलं आहे. तर त्याबाबत मला असं वाटतं, की प्रत्येक गल्लीमध्ये, चौकात असा तो कॅमेरा पाहिजे, की जेणेकरून काही घटना घडली तर बाबा पोलिसांना पण आपली मदत होईल. कळू शकेल, की बाबा इथे काय चाललंय, बाबा काय प्रकार घडला हे आपला तो एक मुद्दा मला जाणवते या बाबतीत असे या प्रभागामध्ये. आणि तिसरा मग मुद्दा म्हणजे, की आपलं मी आता ज्येष्ठांशी पण रोज भेटते प्रचारामार्फत. तर एक इथं मला एक असं ग्राउंड दिसलं नाही किंवा ग्राउंड तर आहे, पण गार्डन दिसलं नाहीये, की त्या वयस्कर मंडळ ज्येष्ठ नागरिकांना, की बाबा सकाळच्या वेळेत थोडं फिरत-फिरत जाऊन आपण बसलोय, चहा-पाणी केलं तिथं थोडं गार्डनमध्ये एक चहा घेतला किंवा त्यांचे जुने मित्र त्यांना भेटले, की बाबा आता या स्ट्रेसफुल जीवनामध्ये, की लोकांना 4 गोष्टी बोलता याव्यात सगळ्या मित्रमंडळी भेटली, की थोडं आपलं मन मोकळं करतो आपण बरोबर. किंवा महिला एकमेकांशी बोलून, बाबा तुम्हाला खूप दिवसांनी भेटली, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा हा दिसला पाहिजे किंवा नातवाला संध्याकाळी गार्डनमध्ये घेऊन आल्या, बसल्या. तो त्यांना नातवांना खेळायचा आनंद पण भेटला पाहिजे. कारण आताच्या या पण युगामध्ये त्यासाठी गार्डन पाहिजे. गार्डन पाहिजे आणि आताच्या या धावत्या युगामध्ये मोबाईलचा कल खूप वाढलाय. तर मला एक असं वाटतं, की मोबाईलकडनं मैदानाकडे गेलं पाहिजे ना, असं मला वाटतं. ग्राउंडकडे गेलं पाहिजे, गार्डनकडे गेलं पाहिजे, की त्या निमित्तानं थोडा मोबाईल बाजूला ठेवला जाईल, असं मला वाटतं. कारण आताच्या सगळ्यांच्या हातात मोबाईलच असतो. मुलांचे खेळ बंद झालेत, एकमेकांचा संवाद बंद झालाय, भेटीगाठी बंद झाल्यात. तर ह्या निमित्ताने ते सगळं एकत्र येऊ शकतं मला असं वाटतं. तुम्ही आता नगरसेविका म्हणून निवडून आला. तर तुम्ही तुमच्या कामाची पद्धत कशी असेल आणि तुम्ही कोणत्या कोष्टीला प्राधान्य द्याल? लोकांनी ते आपले स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊंचं मी पाहत आली त्यांची कामकाजाची पद्धत त्यांना खेळाकडे जास्त त्यांचं प्राधान्य होतं, खेळाकडे. आणि आता त्यांचं प्राधान्य म्हणजे खेळाकडे होतं. मी त्यांच्या अनुषंगाने मला असं वाटतं, की आता शंकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी आता काम करणार आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला असं एक वाटतं, की आपण तिथे एक स्पोर्ट ग्रुप चालू करावं, की ज्याने तिथं अजून खेळ उपलब्ध झाले पाहिजे. बऱ्याच प्रकारचे खेळ उपलब्ध झाले पाहिजे. त्याच्यानंतर तिथं जे साईडला स्टॉल लागलेले असतात, त्या स्टॉलमध्ये खूप तिथं कालवाकालव होते अशी. मग तिथं आपण हे बाबा एक हॉकर झोन म्हणून निर्माण केला पाहिजे. असं एक मला ओके. वाटतं, की तिथं आपण ते करू शकतो. तिथं हॉकर झोन केला पाहिजे. तिथं आपण शटर्स काढून सगळ्यांना वेगवेगळे शटर्स देऊन तिथं त्यांचा एक उद्योग चालू झाला पाहिजे. त्यांना पण 4 व्यवसाय. पैसे मिळले पाहिजे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे असं वाटतं, की पार्किंगसाठी मला बोलायचंय, की आता कसं झालंय, आता या वाढत्या लोकसंख्येमुळे किंवा मोठमोठ्या सोसायट्यांमुळे लोकसंख्या वाढलेली आहे. तर मला असं वाटतं, की तिथे आपल्याला एक जागा आहे, ग्राउंड तर्फे जागा आहे. तर तिथे एक आपण एक पार्किंग चालू केलं पाहिजे, वाहनतळ चालू केलं पाहिजे, की जेणेकरून तिथं ज्यांना गाडी लावायची जागा नाहीये, सोय नाहीये, तर तिथं गाड्या लावतील किंवा स्पोर्ट क्लबला येणारे खेळणारे लोकं असतील किंवा हॉकर झोनमध्ये येणारे लोकं असतील, की बाबा त्यांनी तिथं पार्किंग करून त्या गाड्यांचं व्यवस्थित त्यांची सोय झाली पाहिजे. मला असं वाटतं ह्या. म्हणजे तुम्हाला ते मल्टीयूज ग्राउंडचा करता येईल असं तुमचं म्हणणं आहे. हं, हं, हं. ओके. अजून कोणती कामं तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही प्राधान्यानं हं. तुम्ही नगरसेवक आता झाला एक का? काटेपुरममध्ये एक आपल्याला आरक्षण पडलेले की बाबा गार्डनसाठी. सर्वात प्रथम मला इथं गार्डन नाहीये या प्रभागामध्ये. मला ते खूप जाणवलं,
की लहान मुलं, मी आता प्रचारामध्ये फिरतीये, सगळी मुलं आपापल्या फ्लॅटमध्ये, घरामध्ये बंद आहेत. सगळ्या कॉलन्यामध्ये कोणी बाहेर नाहीये रस्त्यावरती. तर पूर्वीचे खेळ जसे होते खेळायला, ग्राउंडवरती खेळायची मुलं, तशी आता नाहीयेत. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईलच आहे. पण त्यांना पण जागा नसल्यामुळं ते बाहेर पडत नाहीत. तर मला त्यांना एक असं गार्डन करून द्यायचंय, की ते तिथं येऊन खेळले पाहिजेत रोजचे. आता एवढं सगळं तुम्ही करणार आहे, पाणी योग्य वेळेत आलं असं पाहिजे म्हणताय. मात्र पाणी जर कमी असेल, तर त्यासाठी तुम्ही काय नियोजन बरोबर आहे करणार? तुमचं. पाणी काय झाले आता सध्याची वाढती लोकसंख्या. भाऊनी जे ज्या टाक्या बसवल्या होत्या पूर्वी पाण्याच्या, त्या एक 25 वर्ष चालतील याप्रमाणे बसवल्या होत्या. पण आता लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढत चालली आहे, की आता हे पाणी पुरत नाहीये. तर आमच्या आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आता येस हॉस्पिटलपाशी त्यांनी जागा घेतलेली आहे, किंवा त्या जागेमध्ये आता एक पाणी टाकी परत आपण बांधणार आहे, की जेणेकरून पुढचे एक 15-20 वर्ष तरी सगळ्या या प्रभागातील किंवा नागरिकांसाठी तो प्रश्न व्यवस्थितरित्या पार पडेल तो. एक महिला म्हणून महिलांच्या प्रश्नाकडे कसं पाहता आणि येणाऱ्या काळात ह्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहे का? मला ज्या आता प्रभागमध्ये उमेदवारी मिळाली आहे, इथे प्रभागमध्ये, त्याच ठिकाणी पावणथडीचा कार्यक्रम भरत असतो दरवर्षी. तर मला असं वाटतं, की त्या ठिकाणी महिलांना आपले जसे जसे शटर्स देऊन त्या ठिकाणी त्यांना एक बाबा हातभार लागण्यासाठी माझ्याकडनं मदत मिळली पाहिजे. आणि त्याच्यानंतर महापालिकेतनं काही जी योजना असतील त्या महिलांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्यासाठी मी आता बचत गट अजून वाढवते माझे. आता 25-30 माझे बचत आहेत. पण मी अजून वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे, की जेणेकरून महिला घर बसल्या काहीतरी उद्योग चालू करतील. त्यांना थोडासा हातभार लागेल. कारण का महिलांच्या अंगात कलागुण असतात, पण महिलांना त्या चान्स, संधी मिळत नाही, किंवा त्यांना तो मार्ग मिळत नाही, तो कसा व्यासपीठ करावा, मिळत नाही. व्यासपीठ मिळत नाही, त्यांना कसं करावं ते कळत नाही. त्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे, त्यांच्यासाठी, महिलांसाठी माझा प्रयत्न असणार आहे. विकास कामांच्या बद्दल सांगितलं, की आम्ही असे कामं करणार आहेत वगैरे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला काहीतरी तुम्ही असं विजन ठेवलं असेल ना, की भविष्यात या प्रभागाची रचना कशी हो. असेल किंवा काय? तर त्याबद्दल काय? लोकनेते स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊंनी ज्याप्रमाणे आता या चिंचवड मतदारसंघाचा जो कायापालट केला, त्यांना चिंचवडचे शिल्पकार असं म्हणले जाते. त्याच्यानंतर त्यांच्यावर पावलापाऊल ठेवून आता शंकर भाऊंनी पण तसंच पाऊल उचललेले आहे. आणि शंकर भाऊंनी जी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे आता, जे उमेदवार आमचे दिलेत आता आम्हाला, तर त्याचा नक्कीच आम्ही विश्वास, जे तुम्हाला दाखवते, विश्वास खात्री देऊन सांगते, तो विश्वास आम्ही नक्कीच दाखवू जनतेला. या प्रमाणे तसंच आम्हाला आता काम करायचंय, की जेणेकरून आता सगळे विकास झालेलाच आहे. त्याबद्दल त्याच्यामध्ये सांगवीचा पण त्यांनी विकास केलेला आहे. असं नाही सांगवीचा केला, सांगवीचा पण विकास केलेला आहे. आणि भाऊने मी पिंपळे गोरो, सांगवी, जुनी सांगवी, ही भाऊनी कधी 3 गावं वेगळी नाही समजली. भाऊ हे पिंपळे गोरोच गाव समजायचे. आणि जसं पिंपळे गोरो भाऊनी प्रेम केलं, तसं भाऊनी सांगवीवर प्रेम केलं, जुन्या सांगवीवर पण प्रेम केलं. आणि त्या आता सांगवीमध्ये मला उमेदवारी मिळाली, आम्हा 4 उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे. तर आम्ही नक्कीच ज्या या भागातील उणिवा असतील, काही जे समस्या असतील, त्या आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि भाऊंच्या आता ह्या कामकाजामुळे, भारतीय जनता पक्षामुळे, शंकर भाऊच्या आमच्या ज्या जीवावरती आम्ही ही उमेदवारी आता लढवत आहेत, तर मला आणि आमच्या 4 उमेदवारांना खात्री आहे, की आम्ही 100% याच्यातून निवडून येणार आहे. तुम्ही आता या निमित्तानं मतदारांना काय आवाहन कराल? मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल, की आज भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिले आहेत, अ गटातून दुर्गाताई अदियाल, ब गटातून ज्ञानेश्वर बटूराव जगताप, क गटातून मी स्वतः पल्लवी महेश जगताप, ड गटातून नवनाथ दत्तू जगताप, या 4 उमेदवारांना कमळ या चिन्हापुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. आमचं चिन्ह कमळ आहे. मी नागरिकांना एवढंच आवाहन करते, की येत्या गुरुवार दिनांक 15 जानेवारी या दिवशी मतदान आहे. तर सर्व नागरिकांनी कमळ या चिन्हापुढे बटन दाबून आम्हाला सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. आताच आपण पल्लवीताई महेश जगताप यांच्याशी बातचीत केली, त्यांच्याकडून जाणून घेतलं, की त्यांना निवडणुकीसाठी का उभं राहायचंय आणि त्यांचं विजन काय. असंच आपण पुन्हा एकदा बोलत राहू, नागरिकांशी गप्पा मारत राहू आणि त्यांना काय वाटतंय जाणून घेऊ. आता इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.